हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर हा बघा ड्रेस मी घरच्या घरी शिवलेला आहे। तर याचं आज मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघूयात। तर इथं मी माप लिहिलेले आहेत बघा स्क्रीनवरती। तर त्याच पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत। आणि ही आहे बघा साडी, सुंदर असं काठ आहे, ब्रॉड काठ जे असतं आपलं स्कर्ट बॉर्डर सारखी तसं काठ आहे पूर्ण। त्यामुळे याचाच मी असा लॉंग मध्ये वन पीस शिवणार आहे। तर ब्लॅक कलरचा हा मस्त अशी साडी आहे। तर याचा आपण वन पीस बघूया आता कसा कटिंग वगैरे करायचं। तर पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घ्यायचं। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण वरची जी बॉडी आहे म्हणजे कमर उंचीची जी बॉडी असते तर त्याचं पहिल्यांदा कटिंग करून घेऊयात आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपण घेर बसवायचा आहे। तर बाहीला अस्तर वगैरे काही येणार नाहीये, फक्त वरचा भाग आणि खालचा घेराचा भाग इथं आपण अस्तर करणार आहोत। तर जे मी आता तुम्हाला माप दाखवलेली होती तर त्यावरूनच मी आता कटिंग बरोबर करून घेणार आहे। एखादा दुसरा इंच तुम्ही तुमच्या मार्जिननुसार किंवा तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता। तर हा फ्रॉक जो आहे वन पीस तर तो 16 वर्षाच्या मुलगीचा आहे, 10वीच्या मुलगीचा। तर इथं अस्तर मी 3 मीटर इतकं घेतलेलं आहे बघा, आणखी थोडं। तर इथं आपण बॉडीच्या उंचीनुसार पहिल्यांदा तुकडा कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल। तर मी घडी जी आपली छातीची घडी आहे तर त्याच पद्धतीनं घडी घालून घेत आहे। 12ची घडी मी ठेवली, पण आपल्याला तेवढी घडी लागणार नाहीये। मार्जिन 1 इंच आपण इकडे तिकडे पकडूयात। छातीची घडी जरी कमी असली तर थोडं मार्जिन ठेवावं लागतं मुलींसाठी, एक्स्ट्रा आपल्याला नंतर उसवून फ्रॉक घालता येतो। तर मी 10.5 इतकी ठेवलेली आहे बघा। तर इथं जितकी छातीची घडी आहे तर तेवढा मी चौकोन कट करून घेतला तुम्हाला कटिंग व्यवस्थित समजावी यासाठी। आणि आता घडी करून आपण बाकीची सगळी मापं टाकून घेऊयात पटपट। तर हा आपला स्क्वेअर तयार झाला, घडीची बाजू स्वतःकडे ठेवली। आता सगळी मापं आपण पटपट टाकून घेऊयात। बघा छातीची घडी मी 11 इतकी ठेवलेली आहे। त्यानंतर गळा रुंदी 2.5, त्यानंतर शोल्डर ठेवलेले आहे 6.5, मुंडा ठेवला 7 इंचावरती आणि मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा। आपण जसा ब्लाऊजचा कट करतो तर सेम तसाच करायचा। पुढचा मुंड्याचा आकार 1 इंचावर, पाठीमागच्या मुंड्याचा आकार 2 इंचावर आणि हे आकार व्यवस्थित जुळवून घ्यायचे बघा। आणि आता समोरचा गळा बघा, मी फक्त 3 इंचावरती समोरचा गळा करणार आहे कारण आपला पाठीमागच्या गळ्याला हुक येणार आहेत। तर त्यासाठी बोट नेक मध्ये एकदम आखूड असा गळा मी ठेवलेला आहे समोरचा, जास्त डीप असा ठेवलेला नाहीये। तर आता पाठीमागचा मुंड्याचा आकार मी पहिल्यांदा कट करून घेते, त्यानंतर गळ्याचा आकार। पाठीमागचा गळ्याचा आकार तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर हंडी गळा किंवा एकदम थोडासा डीप ठेवू शकता। तर इथं मी हुक करणार आहे त्यामुळे डीप वगैरे मी ठेवलेला नाहीये। तर आता पुढचा मुंड्याचा आकार पण मी कट करून घेते इथं पटकन, म्हणजे आपल्याला 2 पार्ट हे आपले मिळून जातील फ्रॉकचे। तर बघा 2 पार्ट आपले झाले। आता आपण काय करायचंय, खालचा घेर किती शिल्लक राहिलाय ते आपण मोजून बघूयात, म्हणजे आपल्याला घेरासाठी उंची किती ठेवायची आपल्याला समजेल। तर जशी उंची आहे तर ती पहिल्यांदा मी घडीमध्ये मोजून घेते। तर बघा इथं 16 ते 16.5 इतकी झाली, 16 2 32 म्हणजे 33 इतकी उंची रेडी होते। तर इथं आपली घेरची उंची आहे 40, तर 33 इतकी आपल्याला जी घेरची अस्तरची उंची आहे तर ती तेवढी पुरेशी होती बघा, कारण आपला खाली फॉल पण येणार आहे 4-5 इंचाचा। तर आणि थोडासा जाड असा कपडा आहे बघा, खालच्या बाजूला धडी आहे तर त्यामुळे जाड कपडा आहे। तर थोडासा कमी आपण अस्तर उंचीला ठेवलं तरी चालेल। तर मी इथं बघा 4 पदरी घडी घातली आणि इतक्या रुंदीचा म्हणजे आपल्या चुन्या किती पडणार आहेत बघा घेराला। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेर आतला जास्त करू शकता किंवा कमी पण करू शकता। तर एवढा मी उंचीला ठेवला, उंचीला आपला जसा 33 आहे तर तोच ठेवला आणि रुंदीला बघा मी मोजून बघत आहे किती ठेवायचा। तर 4 पदरी घडी घातली आणि इथं बघा मी 18 ते 19 इंचाचा मी कट करून घेत आहे भाग, म्हणजे 19 चोक किती होते बघा। तर तेवढे आपला घेराचा भाग हा निघणार आहे। तर हा आपला घेरचा अस्तर झालं।
तर ते पण आपण बाजूनं काढून ठेवूया. भरपूर असा घेर पण काढलेला आहे मी इथं. आणि आतल्या बाजूला बघा मी अशा पद्धतीनं पांढरा कपडा सुद्धा लावणार आहे यामध्ये, कारण हा थोडासा धुतल्यानंतर पातळ होऊन जातो. ब्लाऊजला आपल्या चालतो इतका पातळ असतं, पण ड्रेसला चालणार नाही. तर त्यासाठी मी आतल्या बाजूला हा जो ताग्यातला पांढरा कपडा असतो सुती, तर तो पण लावून देणार आहे. तर त्याचं पण मी कटिंग इथं करून घेते पटकन. तुम्हाला जर तुमची साडी जास्त जाड वगैरे असेल तर एखादाच तुम्ही अस्तर लावू शकता. तर इथं अस्तरचा कपडा पण मी बाजूला काढून ठेवते. मला शिवण्याच्या टायमाला आयत्या वेळेस मी कटिंग करून घेते याचं. तर दोन्ही आपले अस्तर रेडी झाले, ते बाजूला ठेवूयात. तर आता आपण साडीचं कटिंग करून घेणार आहोत. तर आपले अस्तरचे सगळे पार्ट कट करून झाले. आता आपण साडीचं कटिंग करूयात. तर पहिल्यांदा आपण साडीचं कधी पण कटिंग करताना पहिल्यांदा घेर कट करायचा आहे बघा, कारण घेराला आपली धडी असते. आपण धडी जर ड्रेसला वापरणार असो तर पहिल्यांदा धडीचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर फॉलचा जेवढा भाग आहे तर तेवढा सगळा मी कटिंगमध्ये घेणार आहे बघा, कारण थोडंसं अस्तर पण आपल्याला होतं आणि जास्त फॉलमुळे थोडासा हेवी आपला फ्रॉक रेडी होतो. तर बघा आतल्या बाजूने कधी पण घेराचं कटिंग करून घ्यायचं. पदराकडच्या बाजूला आपला एखादा डिझाईन किंवा भागीला वगैरे तो भाग आपल्याला वापरता येतो. तर आपल्याला किती आता घडीचा घेर किती पाहिजे तर तेवढा आपल्याला घेर पकडायचा आहे. तर इथं मी बॉक्स प्लेटा घालणार आहे बघा अशा पद्धतीनं. तर भरपूर असा घेर मला लागणार आहे बघा. बॉक्स प्लेट मी टाकून बघत आहे, म्हणजे किती अंदाज मला येत आहे की किती कपडा आपल्याला एक्स्ट्रा पकडला पाहिजे. जवळजवळ चार पदरी आपल्याला कपडा घ्यायचा आहे, तो पण डबलीनं. म्हणजे जितकी आपली कमर आहे रेडी तर त्यापेक्षा डबल घ्यायचा आणि 4 पदरी पण घ्यायचा, म्हणजे भरपूर असा घेर होतो. तर इथं मी अंदाजानंच घेत आहे बघा. तर घेतल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते किती इंच झालेले आहेत ते. तर पहिल्यांदा घडी घालून घेत आहे बघा. तर याची मी डबल करणार आहे 4 पदरीचे, म्हणजे 8 पदर एकूण करणार आहे कमरेच्या मापाच्या. तर साडी जर आपण घेतलीत तर आपल्याला भरपूर असा कपडा येतो घेरासाठी. एका पूर्ण साडीमध्ये आपल्याला एक मोठ्या मुलगीचा, म्हणजे 16-17 वर्षाच्या मुलींसाठी एक छान असा फ्रॉक पूर्ण घेरमध्ये बसू शकतो. तर आता पहिल्यांदा मी उंची कट करून घेते बघा किती मला लागणार आहे. तर 40 इंच आपली इतकी घेरची उंची आपण पकडलेली आहे. तर त्यामध्ये एक अर्धा इंच आपण ऍड करू शकतो. आता खालच्या बाजूला काय आपली दुमडपट्टी येणार नाही, फक्त वरच्या बाजूला आपला शिलाईमध्ये थोडासा भाग जाणार आहे. तर बरोबर 40 इंच मी पकडलं आणि तसाच कट करून घेते बघा. पूर्ण जो आपला कपडा आहे तर तो पहिल्यांदा कट करून घेते, मग आपण ठरवूयात की घेर किती घ्यायचा आहे ते. तर तो तुमच्या आवडीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकदम छोटे छोटे चुन्या पाडलात तर कमी कपड्यामध्ये सुद्धा घेर होऊन जातो. पण आपण जेव्हा जास्त घडी घालतो चुणीसाठी तर त्यावेळेस जास्त कपडा लागतो बघा रुंदीला आपल्याला. तर इथं मी पहिल्यांदा लेवलनी व्यवस्थित कटिंग करून घेते सगळ्या कपड्याचं. तर मी पट्टी ती मगाची कट करून घेतली आणि आता घेर बघा. आता इथं 4 पदर मी घडी घातली घेराची आणि बघा किती माप आलेलं आहे. जवळजवळ 30 इंच इतका आलेला आहे माप, म्हणजे 30 चौक बघा 120 इतका आपल्याला घेर घेतलेला आहे मी भरपूर असा, म्हणजे आपल्या कमरपेक्षा डबल, आणि तो पण 8 पदरी कपडा घेतलेला आहे. तर हा जो घेर आहे तर राहिलेल्या कपड्यामध्ये आपण समोरचा जो भाग आहे तर त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आता मी प्लेन जो वरचा काळा कपडा आहे तर त्यावरती कमर कट करून घेणार आहे, कारण वरच्या गळ्याच्या ठिकाणी आपण थोडंसं छोटंसं पॅच करणार आहोत आणि त्याला छोटे छोटे पोटली बटन पण आपल्याला लावायचे आहेत डिझाईनसाठी. तर इथं कमरेचा जेवढा भाग आहे तर तेवढाच मी घडी घालून घेते बघा. डिझाईनला डिझाईन व्यवस्थित मिळवायची आहे आणि मग आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा चौकोनी कपडा तसाच घडीचा मी कट करून घेणार आहे, कारण गळा वगैरे मुंढा वगैरे जोडताना कमी जास्त कपडा होऊ शकतो, थोडासा कपडा हलू शकतो शिवताना. तर त्यासाठी फक्त 2 चौकोन मी कट करून घेतले, समोरचा आणि मागचा. अस्तर जॉईन करून झाल्यावर आपण समोरचा मागच्या भागाचा आकार कट करून काढणार आहोत एक्स्ट्राचा राहिलेला. तर आता खालची जी धडी आहे तर ती सुद्धा मी इथं कट करून घेणार आहे, कारण ती आपण फ्रंटला लावणार आहोत पॅच म्हणून. तर बघा तेवढी पट्टी आपल्याला मिळणार आहे. तर हा झाला समोरचा भाग. वरती आपली जी बॉडी आहे त्याचं कटिंग.
आता आपण काय करणार आहोत, बाहीचं कटिंग करणार आहोत. बाही मी लॉंग अशी ठेवलेली आहे. तर बाहीची उंची आपण घेतलेली आहे 24 इंच. लॉंग अशी बाही घेतलेली आहे अगदी हातापर्यंत. पूर्ण कपडा आपल्याला घ्यायचा आहे हा. आणि खालची जी धडी आहे छोटीशी, तर ती पण मी वापरणार आहे यामध्ये. तर थोड्याशा चुन्या पण पाडणार आहे, फुगा पण देणार आहे, थोडासा पफ बाही करणार होता आपण लॉंग मध्ये. तर त्यासाठी थोड्या चुनीसाठी मी थोडासा एक्स्ट्रा मुंडा ठेवणार आहे. आणि उंचीला पण आपल्याला जेवढी तयार उंची लागणार आहे त्यामध्ये थोडंसं इंच आपल्याला वाढवायचे आहेत फुग्यासाठी. तर बघा, उंचीला आपल्याला 24 इंच इतकी बाही लागणार आहे. तर मी 22 इंच इतकी बाहीची उंची पकडली आणि त्यामध्ये 5 इंच वाढवली. तर 22 इंच का हे मी तुम्हाला सांगते, कारण खालच्या बाजूला आपली धडी पण येणार आहे. आता तुम्ही म्हणाल धडी ह्या बाजूला तयार होतीच की, पण तयार होती, पण बुट्टे जर तुम्हाला दिसत असतील साडीचे बघा, तर ते वरती तोंड करून आहेत. तर त्यामुळे आपल्या बाहीची डिझाईन बिघडू शकते. तर बुट्टे मी व्यवस्थित वरच्या तोंड करून ठेवले. आणि जी आता धडी उरलेली ती मी खाली हाताला लावून देणार आहे. जर आपल्याला वाटली तर तुम्ही लावू शकता, नाही तर प्लेन पण ठेवू शकता. तर मुंडा पण बघा मी कट करून घेतला बाहीचा. छान असा पफ, आपला छोटासाच पफ करणार आहोत, पण त्यासाठी थोडीशी उंची वाढवावी लागली. तर 25-27 इंच इतकी उंची ठेवली. आता नंतर आपण हा आकार कट करून घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार, किती आपल्याला लूज ठेवायचे किंवा काय करायचे तर तशी. तर बघा, बाहीचं कटिंग पण झालं. तर आज आपण पूर्ण लॉंग ड्रेस जो मी तुम्हाला मगाशी दाखवला, तर त्याचं पूर्ण कटिंग मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे सांगितलेलं आहे, मापे पण सांगितलेली आहेत. तर यानंतरच्या व्हिडिओ आपण स्टिचिंग बघूयात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.